हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 212 शोध खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. एकदा अफलातून नगरीचा एक मोठा व्यापारी आपल्याबरोबर 1,00,000 रुपये रोख घेऊन कलकत्त्याला व्यापाराच्या कामाला जायला निघाला. त्या काळी 1,00,000 रुपये म्हणजे महान रक्कम होती. याची बातमी एका चोराला समजली. जेव्हा व्यापाऱ्याचा नोकर त्या व्यापाऱ्याचे रेल्वेचे आरक्षण करायला स्टेशनवर गेला तेव्हा तो चोरही तेथे गेला. त्याने त्या नोकराजवळ बोलणे करून त्याच्यासाठीही एक तिकीट त्याच्या मालकाबरोबरच काढायला सांगितले. त्यासाठी त्याने त्या नोकराला 10 रुपये बक्षीसही दिले. त्या व्यापाऱ्याचा आणि त्या चोराचा कलकत्त्याचा प्रवास एकाच कंपार्टमेंटमधून सुरू झाला. त्या काळी आत्तासारखी प्रवासाला गर्दी नसे, त्यामुळे त्या कंपार्टमेंटमध्ये ते दोघेच होते. चोराने त्या व्यापाऱ्याला आपली ओळख एक व्यापारी अशीच करून दिली आणि तोही कलकत्त्याला व्यापारासाठीच जात आहे असे खोटे सांगून त्या व्यापाऱ्याशी चांगली मैत्री केली. त्या चोराने पाहिले की तो व्यापारी एक पिशवी सतत त्याच्याबरोबर ठेवतो, त्यातच पैसे असणार असा चोराला अंदाज आला. रात्र झाल्यावर तो व्यापारी जेव्हा गाढ झोपला तेव्हा त्या निष्णात शर्विलकाने आपले कसब दाखवून ती पिशवी हस्तगत केली. बाहेर आल्यावर त्याने रेल्वेमधून उडी मारायच्या आधी एकदा ती पिशवी उघडून पाहिली तर त्यात त्याला काही जुनी पुस्तके मिळाली. लगेच तो चोर परत कंपार्टमेंटमध्ये आला. त्याने ती पिशवी होती तेथेच ठेवली आणि थोडा वेळ इतर सामानाची पाहणी केली, तरीही त्याला पैसे ठेवल्याची पिशवी काही मिळाली नाही. अगदी निराश होऊन तो झोपेचे सोंग घेऊन पडून राहिला. त्याने विचार केला की कलकत्ता यायला अजूनही एक रात्र आहे. दुसऱ्या दिवशी त्याने अगदी बारकाईने लक्ष ठेवले तेव्हा त्याने पाहिले की त्याने आदल्या दिवशी जी पिशवी पळवलेली होती त्याच पिशवीला तो व्यापारी अगदी जपत आहे. त्याने न राहवून त्या व्यापाऱ्याला विचारले की या पिशवीत काय आहे. तेव्हा त्या व्यापाऱ्याने त्याला त्या पिशवीतील 1,00,000 रुपये दाखवले आणि त्यासाठी तो त्या पिशवीला जपत आहे असे सांगितले. त्या रात्री चोराने ती पिशवी परत पळवली आणि कंपार्टमेंटच्या बाहेर जाऊन पाहिले तर त्यात तीच जुनी पुस्तके होती. कलकत्त्याला स्टेशनवर उतरल्यावर त्याने त्या व्यापाऱ्याला निरोपाचा नमस्कार केला. तेव्हा तो व्यापारी त्याला म्हणाला, मित्रा, मला माफ कर, मी तुझे श्रम वाया घालवले. मी ते रुपये तू रात्री शौचाला गेल्यावर तुझ्याच गादीखाली ठेवत होतो आणि सकाळी तू आंघोळीला गेल्यावर परत ते काढून घेत होतो. लक्षात ठेव, आत्मानंद बाहेर नसतो, तो आपल्याच जवळ, आपल्या शरीरात, आपल्या अंतःकरणात असतो. तो बाहेर शोधू नये. कथामृत 213 तेजोभंग. कौरव पांडवांचे युद्ध होणार हे जेव्हा नक्की झाले तेव्हा कौरव आणि पांडव दोघेही सैन्याची जमवाजमव करू लागले. पांडवांनी नकुल सहदेव यांचा मामा मद्रराज शल्याला युद्धाची वार्ता दूतांमार्फत कळवली. पांडवांच्या दूतांमार्फत युद्ध होणार हे समजताच राजा शल्य आपल्या एक औक्षहिणी सैन्यासह पांडवांकडे यायला निघाला. मद्र देशाहून कुरुक्षेत्री तो वाटेत तळ देत देत चालला होता. हेरांमार्फत राजा शल्य आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्री येत आहे असे समजताच राजा दुर्योधनाने त्याच्या स्वागताची तयारी सुरू केली. त्याने वाटेत राजा शल्य आणि त्याच्या सैन्यासाठी रमणीय रत्नजडित अशी सभास्थाने तयार केली. क्रीडाविहार बांधून घेतले. येथे फुले, वस्त्रे, विविध खाद्यपदार्थ यांची रेलचेल केली. अनेक जलमंदिरे तयार केली. दिमतीला दासदासी ठेवल्या. राजा शल्याचे प्रत्येक शिबिरात पूजन करून देवासमान आगत स्वागत होत होते. हे सर्व पाहून
अति संतुष्ट झालेला राजा शल्य स्वागत करणाऱ्या सरदारांना म्हणाला, माझे हे असे अलौकिक स्वागत करणारा, ही इतकी अप्रतिम सुंदर शिबिरे तयार करणारा युधिष्ठिराचा कोण कारागीर आहे, त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याला माझे सर्वस्व द्यायला तयार आहे. हे ऐकून लपून बसलेला राजा दुर्योधन पुढे आला आणि राजा शल्याला आलिंगन देऊन त्यानेच हे सर्व स्वागत केले आहे असे सांगितले. तो राजा शल्याला म्हणाला, राजा, तुझ्या बोलण्याप्रमाणे तू आपल्या सैन्यासह युद्धात मला मदत कर. दिल्या शब्दाला पक्का असणाऱ्या राजा शल्याने ते मान्य केले. आपले सैन्य दुर्योधनाच्या ताब्यात देऊन तो पांडवांना भेटायला गेला. पांडवांना त्याने वाटेत घडलेले वृत्त सांगितले. युधिष्ठिराने त्याच्या या आचरणाचे स्वागत केले, परंतु पांडवांनाही मदत करायला शब्द टाकत युधिष्ठिर राजा शल्याला म्हणाला, मामा, तू श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी आहेस, तेव्हा तुला दुर्योधन नक्कीच कर्णाचा सारथी करील. अर्जुनाबरोबर जेव्हा कर्णाचे युद्ध सुरू होईल त्यावेळी कर्णाला कटू वचने बोलून तू त्याचा तेजोभंग करावा. त्याप्रमाणे पुढे असेच झाले. ऐन युद्धाचे वेळी राजा शल्याने हृदयाला यातना देणारी अति कटुवचने बोलून कर्णाचा अपमान केला, त्याचा पाण उतारा केला. त्यामुळे कर्णाचा तेजोभंग झाला. मनाने खचलेल्या कर्णाला युद्ध करताना फारच मानसिक त्रास झाला. सरळ शत्रू परवडतो, मानसिक छळ सोसणे शक्य नसते. तो ठार मारला गेला. दुर्योधनाच्या कटुनीतीचे फळही कटूच मिळाले. हरि ओम.